मग काय सांगाल जळगाव ग्रामीणच्या जागेसंदर्भामध्ये आपण विरोधकांना आव्हान दिलेलं आहे, नक्की काय आव्हान आहे आपलं? हे बघा, जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेकरता 5 वेळेस आमदार देणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये मी तर आव्हान केलं होतं की आम्ही निवडणूक लढवतो आहे हे पक्का आहे. पण ज्यावेळेस संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं होतं की 40 रेडे हे गुवाहाटीला गेले, त्यांचं आम्ही निवडणुकीमध्ये हे 40 आमचे नवीन आमदार पदाचे उमेदवार उभे करून या रेड्यांचा वध करू. तर हा रेडा तयार आहे. संजय राऊतला आव्हान आहे, तुझा माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव. गुलाबराव पाटील तयार आहे मान द्यायला, पण त्यांच्याकडे कोण आहे, ही जागा कोणाकडे आहे, अजून हे संभ्रमामध्ये आहे. आणि मूळ मला तरी असं वाटतं की यांच्यामध्ये उमेदवार यांच्यापाशी नाही. अंधारे ताई येऊन बोलून गेल्या. आता मला त्यांना ताईंना सांगणं आहे, उमेदवाराचं नाव पण डिक्लेअर करा ना. आपण बोलून गेल्या होतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी डिक्लेअर करावं की ही जागा शिवसेना लढणार आहे, उभाटा लढणार आहे, पण ते लढू शकत नाही. आतापर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य असल्याचं पाहायला मिळालेलं होतं, मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला? बिलकुल. जर त्यांचं असं म्हणणं होतं की इथे संघटन होतं, इथे संघटनेकरता लोकांनी रक्ताचं पाणी केलं, तर आम्ही त्याच्यामधले होतो. आम्ही तेच केलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार अजूनही सोडलेले नाही. काही लोकांनी सोडलेत, पण आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत. बाळासाहेबांच्या विचारानेच आम्ही काम करतो आहे. त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेच्या आशीर्वादानेच पुन्हा आम्ही निवडणूक लढतो आहे. फक्त हेच आहे की जिथे संघटन बांधलं गेलं तिथे जागा घेण्याकरता उदासीनता का, हेच आमचा त्यांना सवाल आहे. लोकसभेमध्ये बघायला गेलं तर त्यांना उमेदवार नाही भेटायला होता. बाहेरचे उमेदवार त्यांना हायर करून करावं लागले होते लोकसभेला. हे बघा, आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने ऑलरेडी ही जागा मागितलेली नाहीच. मूळ शिवसेना प्रदीप उत्तमराव पाटील एक वेळेस आम्ही इलेक्शन लढलो होतो खासदारकीचं. त्यावेळेसही उत्तमराव नानांचे चिरंजीव आमच्याकडनं डायरेक्ट दिले गेले होते. आजही काय परिस्थिती आहे, करणदादा हे ऐन वेळेस उमेश दादांबरोबर आल्यामुळे त्यांना आयता उमेदवार मिळाला म्हणून ते जागा लढू शकले. म्हणजे यांच्याकडे संघटन म्हणून जे आमच्या काळात होतं ते राहिलेलं नाही. संजय राऊत हे फुगारा माणूस आहे, फुग्यासारखा बोलतो, पण खाली बोमाबोम आहे. त्यांना माझं आव्हान आहे, ज्याप्रमाणे तुम्ही लोकसभेला आयात उमेदवार दिला होता तसा यावेळेसही देणार आहेत का? संघटना जशी 40 आमदार फिरून डब्यात घालण्याचा तुम्ही प्रयत्न केला तसा जळगाव जिल्ह्याची पण संघटना डब्यात घालण्याचं तुम्ही बेनं घेतलं आहे का? हा सवाल मला त्यांना आहे. हो, इतक्या दिवसापासून त्यांनी तुमच्यावर टीका केली, आता तेच उमेदवारी देत नाही, उमेदवार डिक्लेअर करत नाही शिवसेनेचा. कुठेतरी घाबरलेत का गोष्टी? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या विरुद्ध उमेदवार सापडत नाही, जागाच देत नाही ते. मी गर्वाच्या गोष्टी करत नाही. शेवटी जनता जनार्दन आहे. जनता जो न्याय देईल त्याला मी मान्य करणारा माणूस आहे. पण ही A+ची जागा आहे. सगळ्यात जास्त शिवसेनेचा आमदार देणारा मतदारसंघ कुठला तर जळगाव ग्रामीण. ते घेण्याकरता उदासीनता का? तुम्ही तर पहिले सांगायला पाहिजे की A+ की जगह हम लढेंगे. राऊत का आहे भाई, बोल ना. आता का बोलत नाही आहे? तोप कुठे बंद पडली? मुंबईत अडकली की बांद्र्यात अडकली? खूप पक्षकृतीनंतर खरं जे आहे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील यांच्या सभा आपल्या मतदारसंघात झाल्या. त्यानंतर अनेक कार्यकर्ते देखील आपल्याला सोडून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र कालांतरात अनेक पदाधिकारी आपल्यासोबत पुन्हा वापस येत आहेत. हे बघा, मी जनतेतला माणूस आहे आणि जनतेला मी देव मानतो. अशा पद्धतीची कामं करतो आणि माझी ताकद हे कार्यकर्तेच आहे. माझ्या ताकदीला आशीर्वाद जनतेचे आहे. त्यांच्या भरोश्यावरच मी काम केलं म्हणून पुनश्च मला लोकांनी, जे माझ्यापासून लांब गेले होते बरेच लोक जवळ आले आणि आज जी शक्ती उभी आहे ती फक्त लोकांच्या विश्वासामुळे उभी आहे. आणि मला खात्री आहे की ज्याप्रमाणे लोक माझ्यापासून लांब गेले ते जसे वापस आले तसे विजयसुद्धा लांब जाऊ देणार नाही. तो आमच्याकडेच खेचून आणतील हा विश्वास मला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.